हॅलो. हां वहिनी, तुम्ही लग्नाचा लेहंगा घेतला का? ओके ओके. कुठल्या कलरचा आहे? पेस्टल कलर? कोणी सांगितलं तुम्हाला पेस्टल कलर घ्यायला? नाही नाही नाही, आमच्याकडे पेस्टल कलर घालतच नाही. लाल कलरचा लेहंगा घ्यायचा आहे. घेतला गेला? मग आता आम्ही काय करू? तुम्ही आता ह्या घरच्या सून होणार आहात, तुम्ही इकडच्या आहेत. आता आमच्याकडे काय पेस्टल कलर असं घालत नाही, तर तुम्हाला लाल कलरचाच लेहंगा घ्यायचा आहे. तर जाऊन तुम्ही तो चेंज करून या. हां वहिनी, तुमच्यासाठी आम्ही पार्लरवाली बुक केलेली आहे. काय तुम्ही बुक केली? मुवा? हे बघा, आमच्याकडे असं काय मुवा बुवा काय मला माहिती नाही, काय चालत नाही. पिढ्यानपिढ्यापासून आम्ही वर्षानुवर्ष आपल्याकडे सोनू मोनू जी पार्लरवाली असते तीच मेकअप हा करत असते. तर ही जी काही मुवा बुवा आहे ते आम्हाला चालणार नाही, तुम्ही ती कॅन्सल करा आणि आपली ती सोनू मोनू पार्लरवाली जी आम्ही तुमच्यासाठी फिक्स केली तीच तुमचा मेकअप करेल. काय भाऊ, झाली का तुझी शेरवानी चूज करून? का तुला पण ती पेस्टल कलरचीच घ्यायची आहे? काय मॅचिंग मॅचिंग करायचं आहे तुला? हे बघ, आमच्या वेळेस आईवडिलांनी आपल्याला हे काय आम्हाला करू दिलं नव्हतं, तर आम्ही पण तुला करू नाही देणार. तुला आमच्या पसंतचीच शेरवानी घ्यायची. तिने सांगितलेली कलरची ती तुला घ्यायचीच नाही आहे. आई, काय हे याचं आतापासूनच तिचा ऐकायला लागलाय. असं चालणार नाही बरं का. काय झालं? कोणत्या विषयावर बोलणं चालू आहे? प्री वेडिंग? हे बघ, आपल्याकडे हे प्री वेडिंग वगैरे काही चालत नाही. लग्नानंतर तुझं काय ते प्री वेडिंग फोटोशूट वगैरे तुला ते घ्यायचं आहे. पहिले हे प्री वेडिंग फोटो वगैरे आपल्याकडे चालत नाही. तुला काय माहिती कोण कोण येणार आहे लग्नामध्ये? सासरची सगळी मंडळी आहे, सासरे एजेड आहे, माझी नणंद आहे, त्यानंतर जिजाजी आहे. तुला काय माहिती कोण कोण येणार आहे? असं हे काय असं आपल्याकडे चालणार नाही बाबा. काय मम्मी, एंट्री सोबत हातात हात पकडून? हे बघ, माझ्या वेळेस असं काही झालं नव्हतं आमच्या वेळेस, तर हे आता पण होऊ द्यायचं नाही. आपल्याकडे हे असं चालत नाही. जर यायचं असेल तर दुल्हन जी असते ना ती एकटी येते, नवरदेव सोबत येत नाही. माझ्या वेळेस कसं होतं, मी एकटीच आली होती ना, तर वाटल्यास तिला घाबरत असेल ती, तर आम्ही तिच्यासोबत येऊ, पण नवरदेव सोबत एंट्री होणार. काय रे, लग्नानंतर कुठे जायचा प्लॅन बनवला की नाही? फिरायला जायचं आहे ना? कुठे? कुलू मनाली? अच्छा, मग तिथं आम्हाला नाही घेऊन जाणार का? हे कुलू मनाली बिनाली आम्हाला काय माहिती नाही. आई बघ ग, हे बघ, सगळ्यांना घेऊन जायचं आहे, सगळ्यांसोबत जायचं आहे. काय तुम्हाला एक दुसऱ्यांना समजून घ्यायचं आहे? मग अरे, तुम्ही तर आहे जिंदगीभर, आम्ही कधी समजणार तिला? मग आम्हाला पण समजून घ्यायचं आहे ना वहिनीला, असं नाही चालणार. पूर्ण फॅमिलीचं तिकीट काढ आणि सगळेजण वैष्णोदेवीला जाऊ फिरायला. तिथंच तुझा हनीमून झाला आणि तिथंच आपली फॅमिली ट्रिप पण झाली, समजलं ना? बघ आई, झाला हा आतापासूनच जोरूचा गुलाम.